राजांना घेऊन पुढे वा. मी गनिमांना इकडेच अडकवून ठेवतो. आम्ही कशाला? कोया ठेवतील की राजांना घेऊन पुढे? कोणीही पुढे जाणार नाही. राजे अहो ऐका. अहो राज ऐका, तुम्ही जर गनिमांच्या हाती सापडलात तर पूर्ण मराठाशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. गर्दीशिवाय शेवटी काय उत्तर राहायची? इतिहास सांगेल. खूप मोठा विजय मिळून एक मराठी राजा शेवटी इथे मारला गेला. अहो राज, असं झालं तर बांदलाच्या झुंजारपणाला पट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील, बांदल होतो ना व तिकडे काय करत होते? ते असताना राजाच्या केसांना धक्का तरी कसा लागला? मग बांधलांनी सांगावं. राजा हट्टाला पेटला. नाही ऐकलं तिने आमचं. चला चला आता मला सामोरे आलं. राजे पुरे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे. पण माझी राजे वेळ ओळखा. राजे उगाच इरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेला डोळे लावून उभे असतील. इकडे अपयश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? राजे अवघा मराठी मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे. पण बाजी नोकर असून तुमच्या बरोबर ह्या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण वेळ पडली तर नोकराला सुद्धा धनाच्या भल्यासाठी पाय सोडावे लागतात. मला क्षमा करा. अहो वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन गाठवतो असं समजा. जा विशाळगड जवळ करा राजे. जाई बाजी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आणि आमच्या तमाम सवंगड्यांना इथे सोडून जाणार नाही. काळजी नसावी राजे. आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जात आहे, इथे आमचं कोरलं जाणार. राजे आता हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाच्या मागे त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं ना राजे, तसं तुमच्या मागे आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी हिरावून घेऊ नका राजे. जा राजे जा. जा राजे, राजे. जा राजे, जा राजे. राजे जा. राजे माझ्या डोळ्यात देखत तुमचं भलं वाईट झालेलं मला चालणार नाही. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. राजे राजे जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर ही तुमची कट्याळ माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर माझ्या रक्ताचा सडा सांडेल. मग खुशाल लढायचं ते लढा. नाही बाजी. जा राजे जा. जा राजे. जा राजे, जा राजे. राजे जा. येतो आम्ही. विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोवर घोडखिंडीत अडकवून ठेवतो गनिम. बर. चला राज, या वाट. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी काका. येतो आम्ही. सांगा आता काय करायचं? सांगितलं होतं ना पुढे जा म्हणून. कशाला थांबलात? आता तुमच्यासारखी जुनी कोडी सुंदत असताना आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवाने सांगा काय करायचं? सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय ते. नाही उत्तर मिळालं तर मी सांगतो. स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष काढलीत ना गुलामीत, आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्योगव पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही थकलेले आहात, दमलेले आहात, जखमी आहात, पण या जखमांकडून, तारवाटलेल्या डोळ्यांकडून, धापापणाऱ्या छात्यांकडून बक्षिशी वसूल करा. तुमचं युद्ध हे मुळी गणिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गणित पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. आज तुम्हाला वाटेल की आपण कसे लढणार आहोत, कसे जिंकणार आहोत, तेव्हा राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. लढा कामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर तुम्ही राजांना गडावर पोहोचवलात, जर वाचवलात